ओठात रंगवू एकच बनारस पान. मी येतो. अगं पण बाबा कुठं आहे? बाबा दिसेनात घरात. कुठे असणार आहे? गेले असतील तेवढ्यामध्ये. देवळाकडे. हो. बर तू बाबांना चहा वगैरे दिलास ना? हो हो दिला ना दिला. दिला ना? हो बरं येऊ का मी? हो या. हा? जरा व्यवस्थित काळजी घे. हो त्यांना काय हवं नको ते बघा. हो उद्या तो येतात. हो. मसाले पान आणू. चला बाबा घरातली भरपूर कामं पडलेत. कपडे धुवायचे, भांडी घासायची, स्वयंपाक करायचा. चला मला पण गेलं पाहिजे. चला सुनबाई, हे सुनबाई, हेमा, हे हेमा. पांडुरंग अगं आली का नाही? आला तुम्ही? काय काम आहे आता? नाही म्हटलं जरा भूक लागली. जेवण तयार झालं असतं तर ते थोडस. मला काय दुसरी कामं नाहीत का हो? तसं नाही. आता लय उशीर झालाय. तेव्हा म्हटलं की जरा असलं काय तर वाढ. बघते काय असेल तर वाढते. खाली वेळ एवढंच आहे. पांडुरंगा नको रे हे असलं म्हातारपण. हे घ्या. अगं सुरबाई, अगं ही तर शिळी भाकरी दिसते ना. अगं अगं माझं दात पडल्यात. मला नाही ती चावत. ताजी भाकरी करायला मला अजून वेळ नाहीये. पुढे काय हो घरात मी काय एकटी राहते का? हा? शालूला सांगू शकत नाही का तुम्ही? अगं अगं तिला बोलायला गेलं तर ती देखील असंच सांगते. काय नाही खायचं असेल तर खावा. अगं बघ बघ अगं दुसरी असली तर बघ. नसं खायचं नाही का दुसऱ्याला खाते मी. द्या. अगं अगं तू बाई असू दे. खातो कशी तरी. आणि हो जे आहे ते गप गुमान खायचं. ज्यादा पण नको. एक आल्यावर त्याला काय बसले केलं मला सांगत नाही बसायच्या चाळ्या. ठीक आहे. नाही सांगत. त्यांना आधीच ऑफिसचं खूप टेन्शन असतं. सांगतो सांगत नाही जा. खातो गप गुमान. गाणं आहे. शालू अगं पाणी दे जरा. शालू अगं पाणी. विठ्ठला काय काय चाललंय? पांडुरंगा हे आपलं आयुष्य नसलेलं बरं बाबा. वैताग आला या जगण्याचा. पांडुरंग पांडुरंग
अरे बरं झालं बाबा तू शेवटाला का होईना आलास मी जर आलो नसतो तर या गावकऱ्यांनी तुझ्या अंगावर राहिलेलं कातडं पण अरे पण माझ्या असली कामं ना चूप करायचं. अरे गुपचूप करायची म्हणून तर गेलो पण मला काय माहित ही एवढं अपदा होईल माझी बरं म्हणजे मला एक सांग तू नक्की काय केलं ते सांग. अरे काय सांगू तुला सांग माझी खर्चाची लय चणचण झाली ती बघ आलं लक्षात बरोबर आहे की फाट्यावरच्या सह्याद्रीची आणि इकडच्या पाटील वाड्यावरची तू म्हणतोय तसंच झालंय बघ मग काय झालं अरे, पैशाचा बंदोबस्त कसा करायचा हा विचार करत चाललोच होतो तेवढ्यात काय एवढ्यात काय गावाला सोडल्याला वळू माझ्या समोर कसा अगदी डुलत 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 मग तू काय त्या वळूवर बसून फाट्यावर आलो असं नाही. मग कसं अरे माझ्या डोक्यात एक विचार आला तुझ्या डोक्यात हो विचार हो काय आला अरे त्या देवालाच माझी दया आली असेल म्हणून त्या वेळा माझ्या समोर पाठवला का तुला रेड्यावर वर घ्यायला अरे ऐकून तरी घे बरोबर सांग अरे देव रेडा धरायचा बर आणि त्या जाहिराला ऐकायचा कुणाला जाहिराला आणि आलेल्या पैशातनं उदारी मागवायची शाबास चांगला विचार केलायस बरं मग धरलास का नाही रेडा हीच सांगतो तुला बरं सांग रेडा धराय गेलो बर मग काय झालं? तसा त्यो माझ्याकडेच हा वाय वाय माझ्या नावाला होय. काय झालं नाही ना तुला तुला दिली पाहिजे आमचं वाटलं होतं बरं बरं पुढे काय झालं अरे तसा जेव्हा अंगावर आला मी पळ काढलं तिथलं मला वाटलं तू असंच करणार कोण आहे अरे तुझ्या तेवढं धुमच नाही ना अरे मला लय राग आला कुणाला मला तुला राग आला काय सांग माहित नसलं ना किशोर भाऊजीला विचार काय म्हणतोय? पाटील मला राग आला त्यांच्या भूमिकेचा पिक्चर मग काय अरे त्याला कसा बघायचा बर त्याचा विचार केला हा मग काय झालं? ब्रेकला आणि तसा त्याला आता डोकं लावूनच पकडायचा डोकं लाव हा मग कुठं लावलं डोकं अरे मागं का पुढं आज तसं नाही मग कसं मी तसाच गेलो पाकळ्याच्या वगळीत अच्छा वगळीच डोकं लावा मग मला मेलेल्या म्हशीचं कातडं पाहिजे होतं मग शोधायला हा. पाटाच्या वगळी काय डोकं लागलं? अरे नाही असे त्यासाठी पाहिजे आज तुझ्या काय जिभेला हात मग काय अरे त्या म्हशीचं मला कातडं पाहिजे होतं कातड्या कशा पाहिजे तेच अरे काय मला सांग त्या कातड्याचं काय हलगी आणि ती ही बनवायची गणेश साळून किंवा जाऊ अरे कसं नाही मग कसं आहे? हे कातडं हा? काय करणार गेलो तो मी आणाय तिथं बर. पण लय रे ती मस्त घाण वास मारली होती मग काय केलं तरी मी हा. तसाच डेअरिंग करून गेलो पुढं बर बर नाकाला अगदी कच रुमाल बांधला आणि घेतलं की तिथं कातडं काढायला हा. करा करा करा
सगळं कातडं घेतलं काढून आणि गेलो की कुठं परत रेडा मोहीम रेडा पकडाय अजून तुझी जिरली नाही वाटत परत रेडा मोहीम अरे ऐक तरी सांग बाबा सांग अरे तसा त्या रेडा पकडाय निघालो बर बघतो तेवढ्यात हा काय झालं बघतो तर काय तेव रेडा एका म्हशीच्या माग डबा धरून उभाच होता रेडा पलटी करतच बस इथे का मांडी आला बरं पुढे काय झालं सांग अरे हे आणलेलं कातड असं अगदी हातरून अंगावर घेतलं बरं सगळं पुढे काय आणि त्या रेड्या पुढे जाऊन उभं राहिलो डायरेक्ट रेड्याच्या पुढे जाऊन उभा राहिला वा 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 मानलं पाहिजे तुझ्या डेअरिंगला अरे बाबा कशाचं डेअरिंग का त्याच्या पुढे मस्त उभा राहिलो बरं. काय कसं असं बरं पुढे काय केलं मग अरे. बोला नाही ना झालं ऐक तरी बरं, सांग. तो रेडा मान खाली घालून हा वाय वाय उतरू लागला बरं मग काय केलं आणि परत खाली मान घालून उडी मारणार तेवढं तू परत बोलला. बरं पळ काढला बरं झालं गाड्या पळ काढला नाहीतर 100% तुला या सरकारी दवाखान्यात ऍडमिट करायला नक्की अगदी तसंच झालं असतं हा मग काय केलं अरे हे सगळं बघून हं. माझ्या पोटात आली कळ मग काय केलं काय करतोय तसाच त्याच्या भोवती बरं. अगदी गोल 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 फिरून त्याला अगदी कसा शांत केला शाबाश आणि त्याच्या जवळ जाऊन हा. हा अगदी गळ्यात मी चांगली आहे शाबाश म्हणजे शेवटी झाला तुऱ्या मग काय झालं इकडं का अरे त्याला घेऊन हा. हळू हळू झाडीतनं बरं. निघालो बर तेवढ्यात काय तेवढं आणि त्या पोटातल्या कळीनं परत जोर केला आणि मला लागली की झाडाला अरे मला वाटलं ए, तुला बरोबर. नको ते येणारा नको ती कामं लय सुटते अरे आता लागल्यावर लागली ती का सांगून आली होती का बरं मग काय केलं ते सांग. अरे रियाडा जर आता झाडाला बांधावा हा. तर बरं सुटला बरोबर. धरायला लय पंचायत बरोबर म्हणून त्याचा कासर तसाच हाताला गुंडाळला शाबाश आणि त्याच्याकडे बघत बघत तुला काय वाजली रेड्याकडे बघत कोण पॅन काढतं का मिळून जाऊ नये म्हणून असं म्हण की मग हा बर आता अशी पॅन्ट खाली घेऊन बसणार बर तेवढ्यात त्यानं काय बघितलं जीव द्यावा ही कुठं थांबनच रेडा पुढं मी माग रेडा पुढं मी माग अगदी नुसतं फटफटत फटफटत फार चढ निघाल पण मला एक सांग तू त्या माणसाच्यात कशाला जाऊन अरे देव रेडा बिशाने वडाचा बर झाडा झुडपतनं पुढे गेला हा. आणि डायरेक्ट माणसात जाऊन थांबला रियाडा पण लय हुशार निघाला याच्यापेक्षा बर मग अरे त्या तिथल्या माणसांच्या लक्षात आलं की हे रेडा चोराय आला वाटतं बर बरं झालं बाबा तेवढ्यात तू आलास म्हणून मी वाचलो नाहीतर आज काय माझं खरं नव्हतं म्हणजे हा. मी तुला पहिल्यापासून सांगत होतो की असलं मार खायचं धंद चांगलं नाही.
बंद करून टाक. बंदच करू त्याच्या आईला. आपण एखादा असा चांगला धंदा शोधायचा हा. ज्याच्यात मार पण खायला नाही लागत पाहिजे. पैसा तर भेटला पाहिजे. फाट्यावरून काय करायचं. तर असा एक डोक्यात आहे माझ्या, तो सांगतो तुला. तुला आधी दवाखान्यात घेऊन जातो. अहो राया ह्या उन्हानं अंगाची होते लाही लाही महाबळेश्वर शिमल्याचं तिकीट बुक करायची करा की ओ घाई घाई महाबळेश्वर पाचगणी शिमला उटी नको सिंगापूर ये माझ्या मिठीत राणी विसापूर आहे आपलं बर नको धुक्याची चादर त्यापेक्षा तुझा बरा आहे थंडगार पदर तुझ्या माझ्या रीतीची इथंच फुलवू बाग इथंच स्वप्नाचं बांधू गोड घर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.